लाखची गोष्ट झाली. तुम्हाला मी 2.5 वर्षाचा काळ देतो. 2.5 वर्षामध्ये आमदार मी इकडे निवडून आणणार. कारण मला खात्री आहे, कारण मी आज भांडूप जिथून आपलं सेंट झेवियर्स पासून आपण ह्याच्यापर्यंत चालत आलो. मला कमीत कमी हजारो लोक भेटले. सगळे डोळ्यातून पाणी काढत होते. माझी ओळख नाही, पाळत नाही, पण सगळेजण खूप खूप मनाने दुखावले गेले की तुमच्यासारखा माणूस पडला. परंतु त्यांना त्याचा अभिमान पण वाटला की तुमच्यासारख्या माणसांनी एवढ्या दिग्गजांना टफ फाईट केली. मी कौतुक प्रथम सर्व महिलांचं करतो, म्हणजे पुरुषांचं पण करणारच आहे. कारण त्यांच्या डोळ्यातले अश्रू आज मला बघवत नाहीये, पण मी त्या डोळ्यांच्या अश्रूंची शपथ घेऊन सांगतो की पुढील सर्व वर्ष ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच असणार. सर्व पुरुष यांनी अतिशय प्रामाणिकपणे दिवस रात्र एक करून मेहनत घेतली. सर्व अंगीकृत संघटना, सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व मंडळ जी ज्ञात अज्ञात आहेत, मी त्यांची आता नावं घेत नाही. चुकून माझ्याकडे एक मंडळ राहिलं तरी ते वाईट वाटेल, पण मी आज संध्याकाळपासून त्या मंडळाला भेटायला चालू केलं आणि एक एक मंडळ भेटून त्यांना धन्यवाद देत आलो आहे. दुपारी 2:30 वाजता मी घरी आलो. आपलं सगळं संपलं. मला वाटतं थोडा मला आराम करायला मिळेल, पण नाही. माझ्याकडे टागोर नगर पासून या कन्नमवार नगरमधल्या 125 ते 150 महिला येऊन मला खरंच रडून रडून सांगत होत्या, काका तुम्ही हरलात नाही, तुम्ही जिंकलात. आणि मला त्यांना सांत्वन करताना मला स्वतःलाच वाईट वाटत होतं की आता ह्यांचं सांत्वन कसं करायचं. आणि आपल्यापैकी म्हणजे तुमच्यासारख्या कार्यकर्त्या नाहीत त्या, अशा गृहिणी येऊन मला भेटत होत्या घरी. मी 5 मिनिटं बसलो, काय लगेच येईल असं झालं. मला 125 ते 150 महिला येऊन भेटल्या. त्या सर्वांचं मी फार फार आभार मानतो. आणि आपल्या प्रभाग क्रमांक 118 मधील सर्व छोट्यापासून मला ज्या लहान मुलांनी, आता मी शाळेत नेमकं मी शाळा सुटत होते आणि मी पोचत होतो, एवढं जण भेट्या मला खूप खूप आनंद झाला. मी हरलेलो नाही आणि हरणारही नाही. मी जसं काम करत होतो त्याच्या दुपटीने काम करून दाखवणार, हे 100% लक्षात ठेवा. आणि आपला प्रभाग 118 असला तरी मी आता पूर्ण विक्रोळीने पूर्ण सगळं पालतं काढणार, एवढं नक्की. आणि आपल्याला पुढची सीट आणायची आहे, हे तुमच्या जीवावर मी बोलतोय. कारण मला खात्री आहे तुम्ही जे सर्वजण आहात ते पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी आहात. आणि माझ्याकडनं तुमचं कधी मी 15 दिवसात खूप कंट्रोल केलं, मी कधी कोणाला बोललो नाही. परंतु चुकून मागून माझ्याकडनं कोणालाही मी दुखावलं असेल तर मी त्याची जाहीर माफी मागतो, जाहीर माफी. आज प्रचार प्रमुख आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, अतिशय सुंदर उत्तम असं काम केलं, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. मी ऍक्च्युली बसलो होतो वरती आणि हे लोक त्या काउंटिंगचे म्हणजे जेव्हा मला बोलवलं तेव्हा रडायला चालू केलं. रडायचं काय, आज तिथं होणार. हार आता मला एक आजूबाजू डायलॉग म्हणतो, हार के बाद ही जीत है और जीत के बाद तुम्ही जितणे मला किती अभिमान वाटलं की त्या आजोबांनी मला सांगितलं की हारल्यानंतर जीत नाही आणि एकदा जिंकायचं चालू झालं ना की तुम्ही थांबणार नाही. हे वाक्य तुम्ही पण लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सर्व मंडळांचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार. सर्व पुरुष शाखाध्यक्ष, महिला शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, सर्व अंगीकृत संघटना आणि सर्व, मी आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक एक लेटर बनवणार आहे, तुमच्याकडे देणार. तुम्ही त्या इमारतीमध्ये नेऊन द्यायचं, त्यांना धन्यवादचं लेटर द्या. याबद्दल सर्वांना मी उद्या एक लेटर बनवीन, ते तुम्ही प्रत्येकाच्या इमारतीमध्ये नेऊन द्या आणि आभार माना इमारतीमध्ये. मी तर स्वतः येईन एक एक करून. आज तुम्ही एवढी मेहनत घेतली त्याबद्दल
पुन्हा एकदा सतत आभार सर्व मंडळ आणि माझे सर्व नारकरांनी तर खूप खास झेरॉक्स मशीन आणली होती. फार फार धन्यवाद. किती मेहनत करत होते. आम्ही मुलुंडला पण जाऊन आलो त्यांच्याकडे. खूप म्हणजे असं एक एक आठवण येते, त्याच्यामुळे माझं मन भरून येतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की येणारा पुढचा काळ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असणार आणि राहणार. आता तुम्हाला एक 1.5-2 तासानंतर एक गुड न्यूज मिळेल. ते मी आता काही सांगत नाही, मी तुम्हाला कळेल. आता माझ्याकडनं रजा घेतो. तुमचे पुन्हा एकदा साष्टांग तुम्हाला दंडवत मी मागतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रमंडळाचं, कारण हा हॉल त्यांनी